आज माझ्यासोबत कलेचे मास्टर आहेत ज्यांच्याकडे कलेचा भरमसाठ असा साठा आहे. बघूयात त्यांचा नेमका काय परिचय आहे आणि त्यांच्या कलेबद्दल आपण जाणून घेऊयात. सर, तुमचा परिचय आणि तुमच्या कलेबद्दल आमच्या व्ह्युअर्सना थोडं सांगाल? नमस्ते नांदेड. मी मास्टर नागोराव जोगदंड. मी विविध प्रकारचे आवाज काढत असतो. आवाज काढत मी दुसरा व्यवसाय करतो टेलरिंगमध्ये. आवाज काढण्यासाठी नमस्ते नांदेडला भेटण्यासाठी आलो. तर ओके, तुम्ही ज्या कला सादर करता त्या कला आतापर्यंत तुम्ही कुठं कुठं सादर केलेल्या आहेत? मी असे छोटे मोठे शाळेवर केले, जिल्हा परिषद, प्राथमिक, आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये असे खूप प्रत्येक शाळेवर माहिती आहेत. ते जिल्हा परिषदला आम्हाला तंटामुक्ती, अजून व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतात, स्वच्छता अभियानमध्ये कार्यक्रम असतात. त्यामुळे त्यात पुरस्कार भेटले आहेत. छोटे छोटे शॉर्ट फिल्म करत असतो आम्ही. तुम्ही शाळेवरती कला सादर करत होतात, त्या कला सादर केल्यानंतर तुम्हाला काही मोबदला भेटायचा का? नाही, मोबाईलला भेटायचा, पण थोडंफार ते शिक्षक लोक त्या मुलाकडूनच 1-1 रुपये 2-2 रुपये जमा करून आणायचे. मग मला ते बरं वाटायचं नाही म्हणून मी ते 10-15 वर्ष मी त्यात गॅप केला. मी म्हणजे तुम्हाला जो मोबदला भेटायचा ते लेकरं जे शाळेमध्ये बिस्किट वगैरे खायला पैसे आणतात घरून, ते एकत्रित करून तुम्हाला दिले जायचे. त्यामुळे तुम्ही ते कला प्रकारच बंद केला. आता तुम्ही काय करता? काय व्यवसाय वगैरे काय? म्हणजे मी टेलर काम करत असतो. अच्छा, फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? माझे 2 मुलं 1 मुलगी आहे. कला प्रकारामध्ये तुम्हाला किती प्रकारचे आवाज काढता येतात? तसे तर छोटे मोठे आवाज करून मी 50 काढतो. त्यामधले आपण आवाजाकडे वळूयात. तुमचे काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे आवाज येतात ते बघूयात आपण. त्यामध्ये तुमचा सगळ्यात आवडता आवाज जे घुंगरू आहे, तो आवाज जरा आमच्या व्ह्युअर्सना सांगाल? ओके. हातात काही नाही की दाखवा, कारण का काही जणांना प्रश्न पडेल की हातात घुंगरू ठेवून आवाज काढले की काय, आणि हे अनेकांना पडला असेल. तुम्हाला काही जणांनी याच्याबद्दल विचारलं पण असेल. हा, असे खूप विचारतात. म्हणजे असे चेक करतात, असे गळ्याला पाहतात काय आहे का, म्हणजे अंग हलून मी असं करतो ना, ते आवाज इकडे पाहत नाही, म्हणजे थोडं हाताकडे पाहतात ते. अच्छा, म्हणजे त्यांना तुम्ही सांगा की बाबा माझ्या तोंडाकडे बघा, आवाज इथून निघतोय. ओके. त्यानंतर पैंजण. तर कोणतीही लेडीज चालीच्या पायामध्ये कोणी पैंजण म्हणते, कोणी त्याला पायल म्हणतात. तसं ते शाळेमध्ये खेळली जाणारी लेझिम. जे डीजे मध्ये सगळ्यात प्रचलित आहे असं ट्रबल, त्याचा आवाज. ओके. त्यानंतर तुंतुण. त्याच्यानंतर बुलबुल तारा. सत्यपाल महाराजांची प्रसिद्ध असलेली खंजेरी. बीटबॉक्स. त्यानंतर लहान कुत्रं किंवा मोठं कुत्रं, त्यांची भांडणं. मोठ्या कुत्र्याचा आधी भांडणं कसे करतात तुम्ही? त्यानंतर मांजरांची भांडणं. त्यानंतर चिमणी. पोपट. तर रेडिओचा आवाज. रेज येत नाही, आपण त्या रेडिओवर असं धबधब मारतो, तसा कसा आवाज येतो बघा ते. आता रेडिओवर ते फोन फॉर्मा चालायची, आधी बेल वाजायची, गाणं ऐकूच्याच नाही. हॅलो, कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? नाव काय तुमचं? इतकं झालं की रेडिओ बंद पडायचा. रेडिओ कसा बंद पडता आवाज बघा. रेडिओ बंद. लोक परेशान व्हायचे, त्याला अजून असं बदबद मरायचे.
गाणं बंद झालं ते फोन फरमायचं ते माहिती विचारतात रिंगटोन ते सगळे ते माणसाला ते पहिले 15 1 रुपये टाकायचं असते 15 रुपये जाऊ असतो ते फोनच लागायचं नाही. मोबाईलच्या व्हायब्रेशनचा जो आवाज असतो तो काढा. व्हायब्रेशन. ओके. त्यानंतर दादा कोणके. राम राम मंडळी, राम राम. अरे काय झालं तुला? अरे रे 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 मग झालं काय? अरे दादा कोणी म्हणलं काय तुम्ही? अरे शाळा शिका मस्त चेटीवर काय फिरता? अरे पहिले आमच्याकडे चेट्या होत्या, तुम्ही आता फिरला वय रे? आमचं नाव काय मातीत खाता काय? ओके. निळू बोले. राम राम मंडळी, राम राम. काय लावणी वाजली ऐकली, तुम्ही घोंगडं वाजलं ऐकलं, मग काय वाड्यावर जायचं नाही, तुम्ही शाळेत जा. त्यानंतर राजकुमार. जानी ना तलवार की धार से ना गोलियों की प्रचार से बंदा डरता है फिर शिक्षक लोगों के छड़ी से. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही हे ऐकत होतात. त्यानंतर मिथुन. अरे क्या क्या बात है, क्या बच्चे ने डांस करा भाई. हमारे वक्त डांस नहीं करते थे, अब तो बहुत डांस कर रहे यार. क्या बात क्या बात. शेतामध्ये सगळीकडे शांत वातावरण आहे आणि झाडावरती वल्ली आवाज करते, ते कसे करणार. पहिले किरकिर आवाज असते. आता शेवटचं ऍक्टिंग आहे ही. तुम्हाला बोलता येतं पण जे मुखबधीर मुलं असतात किंवा मुखबधीर व्यक्ती असतात त्यांची ऍक्टिंग तुम्ही करता ती करून दाखवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि पुढचा प्रयोग तुम्हाला नेमका कुठला बघायचा आहे, तुमच्या नजरेत असा कोणी व्यक्ती असेल ज्याला खरंच पडद्यावरती दाखवण्याची गरज असेल, त्यांनी आवर्जून कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट आणि नमस्ते नांदेड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.